आजी आणि नातवंडांचं नातं अगदी गुलाबाच्या पाकळ्यांसारखं, निरागस, कवळं, कधी ना संपणारं, मनात बसणारं. अगदी जन्मताच केलेल्या मालिश पासून बोट धरून चालायला शिकवलेला पर्यंतचा प्रवास. लहान बाळाच्या गुटीपासून दूध चपाती भरवेपर्यंत. पहिला शब्द आई उच्चारण्यापासून आजी हा शब्द उच्चारण्यापर्यंत. नेहमी लाड पुरवणारी, मायेने गोंजरणारी, आईने फटके दिले की जवळ घेणारी तूच गती आजी. बागेत फिरायला घेऊन जाणारी, चोकोबारची आईस्क्रीम, 2 वाले तिखट कोंबड्या, 1 वाले पापशीसाठी पैसे द्यायचे आणि म्हणायचे हळूच खाऊया. या सगळ्या आठवणी घेऊन चालते मी सोबत या आयुष्याच्या प्रवासात. पण त्या आठवणी बनून राहतील असं कधी वाटलं नव्हतं. स्वतःच्या आयुष्यात एवढे बिझी झाले मी की तुला विचारायचंच राहून गेलं की कशी आहेस ग आजी? तुझं काही दुखतंय का ग? कसला त्रास आहे का ग? तुझ्या त्या आवडीनिवडी कधी लक्षातच नाही आल्या. बागेतून खेळून आल्यानंतर तेल लावून मालिश करायचीस, पण आज तुझी काम करून झिजलेल्या कमरेला मात्र मी तेल लावायला विसरले. माझं अंग तापलं की थंड कापडाने पुसून घ्यायचीस, पण आज तुझे पाय दुखण्याची औषधं मीच आणायला विसरले. वर्षानंतर तिच्याकडे गेले, अगदी अर्ध्या तासासाठी. त्यात तिने माझा आवडता आमरस बनवला, कारण मी येणार ना म्हणून. आणि मी तो न खाता पाठ फिरून निघून गेले, कारण प्रोडक्टिव्ह लाईफ मधून वेळच नव्हता ना माझ्याकडे. ज्यांनी जग जगायला शिकवलं आपण त्यांनाच शिकवू लागतो. आजोबा वाघोबाची गोष्ट ऐकवत नाहीत ना तोपर्यंत झोप नाही घ्यायची. आणि आज 4 गोष्टी समजवल्या त्यांनी की किरकिरू वाटू लागली आणि जेवण जात नाही. आज मला माफी मागायची संधी मिळाली आहे. आजी बाबा मला माफ करा. स्वतःच्या स्वार्थी पोटी मी आयुष्याच्या रेसमध्ये फक्त धावत राहिले. नाती, संस्कार सगळ्यांना लाथाडलं. कळत न कळत फक्त मानसिक त्रास दिला आणि हे कळलंच नाही. पण तुम्ही कधी गिव्हअप नाही केलं. आणि म्हातारपण म्हणजेच बालपण हे खरं आहे. म्हणूनच जितकं आई आणि मुलांचं नातं स्ट्रॉंग नसतं ना तितकं आजी आणि नातवंडांचं असतं. बाबा तुम्ही बनवलेला आमरस खायचा आहे. पुन्हा तुमच्या टॅक्सीमध्ये मुंबई दर्शन करायला जायचंय. आजी मला पुन्हा तुझ्या खुशीत झोपायचं आहे. पुन्हा तू शिवलेली सोनपरीचा ड्रेस घालून दोघांसोबत फोटो काढायचा. मला तुम्हाला अगदी लहान मुलासारखं सांभाळायचंय. अगदी गुलाबाच्या फुलासारखं जपायचंय. आयुष्याच्या या वाटेत सोबत तुमचा हात धरून पुन्हा चालायचंय. पुन्हा माफ कराल ना मला प्लीज? तुमची गोडली.